सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैसाळ नरवाड हा नेहमीच डांबरीकरणापासून उपेक्षित आहे। रस्ता कामासाठी निधी मंजूर होऊनही तो पूर्ण करण्याकडे बांधकाम विभागाने चालढकल सुरू केली आहे। अतिक्रमणे हटवून रस्त्याचे वाढीव काम पूर्ण करा, अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा नरवाड रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष व माजी सरपंच अरुण कांबळे यांनी दिला आहे। नरवाड म्हैसाळ रस्ता डांबरीकरणाला आतापर्यंत पुरेसा निधी मिळाला नाही, त्यामुळे रस्त्याचे काम अर्धवटच होत चाललेले आहे। हा रस्ता अतिक्रमणामुळे अरुंद बनला आहे। सध्या शासनाकडून रस्त्यातील अतिक्रमणे हटवून रस्ता रुंदीकरण करून तो डांबरीकरण करावयाचा आहे। ठेकेदाराने रस्त्याच्या दोन्हीकडे बाजू खुदाई केली आहे, मात्र ग्रामपंचायतीने रस्त्याच्या साईड पट्टीच्या खालून पाणी योजनेचे पाईप टाकल्याने रुंदीकरणात अडचण आल्याचे सांगितले जात असले तरी ही पाईपलाईन सध्या रस्ता रुंदीकरणास अडथळा ठरत असताना बांधकाम विभागाने ग्रामपंचायतीकडे कोणताच पाठपुरावा केलेला नाही। भविष्यात रस्त्यात येणारी पाईपलाईन हे रस्त्याच्या अतिक्रमणात येत असल्याने तिला बाधा येत असून ती हटवून रस्त्याचे काम पूर्ण करावे, मात्र हे काम न करण्याची ठेकेदाराची भूमिका दिसते। दररोज होणारे अपघात लक्षात घेऊन हे काम तातडीने सुरू करून पूर्ण न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा नरवाड रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष व माजी सरपंच अरुण कांबळे यांनी दिला आहे। म्हैसाळ नरवाड रस्ता चालू आहे। सदरच्या रस्त्याचे काम 83 पासून पूर्ण रस्ता कधी झालेला नव्हता किंवा आता मंजूर झालेला आहे। त्याच्यामध्ये सुद्धा अंबिका नगर तिथं आणि म्हैसाळ स्टँड याच्यामध्ये दोन्ही साईडला भरपूर अतिक्रमण झालेलं आहे। सदरचा रस्ता आता एका साईडनं उतरलेला आहे, तो 7 मीटर रुंदी करण्यासाठी त्या रस्त्यावर तक्रार चालू झाली आहे ग्रामपंचायत आणि PWD, कारण तिथून पाईपलाईन गेलेली आहे। त्या पाईपलाईन काढल्याशिवाय PWD रस्ता करू शकत नाही आणि त्या पाईपलाईनचा खर्च घालायचा कोण ह्या तक्रारीमध्ये रस्त्याचं काम थांबलेलं आहे। सदरचा रस्ता हा मंजुरी मिळून 9 ते 10 महिने होत आले, रस्ता पूर्ण झालेला नाही। वाहतुकीसाठी धोकादायक रस्ता बनला आहे। PWD रस्त्यावर अपघात होते काय याची वाट बघते का काय, असा गावकऱ्यांना मला प्रश्न पडलेला आहे। आणि सदरचं अतिक्रमण PWDनं कसल्याही परिस्थितीत काढून सदरचा रस्ता ताबडतोब चालू करावा। रस्ता न चालू केल्यास आम्हाला कागवाड मिरज रस्ता म्हैसाळ स्टँडवर आंदोलन करून बंद करण्याची वेळ येईल। नरवाड गावच्या लोकांचा शांततेचा गैरफायदा PWDनं घेऊ नये अशी आमची एक त्यांना विनंती आहे। आणि सदरचा रस्ता 8 दिवसात चालू न झाल्यास कलेक्टर ऑफिस, PWD आणि रस्ता रोको आंदोलन हे पूर्ण आम्ही आंदोलन करण्याच्या गावाकडे तयारीत आहे।